Myself Dharmesh Joshi. By profession, I am a web designer currently working in a leading IT company. My wife Namita, she is working as a school teacher. In 2007, we accomplished, or I can say we achieved our main goal of buying our own home in 2007. Slowly, we started decorating our home, and my wife Namita, she took over all the planning and decorating our new home. जसं आता तुम्हाला सांगितलं माझ्या मिस्टरांनी की सजावटीचं काम त्यांनी माझ्या हाती सोपून दिलं होतं, त्याचप्रमाणे मी माझ्या त्या नवीन घरात मोठ्या उत्साहाने सजावटीचा कार्यक्रम सुरू केला होता. पण तेव्हा जेव्हा सजावट करत होती तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे अडचणी, उतार चढाव पण मला अनुभवात आले. आणि जेव्हा ते अनुभव करत होती ते एवढ्या ह्याच्यात प्रमाणात आवाक्या बाहेर गेल्या की ते सहनही होत नव्हत्या. शारीरिक पीडा पण होत होती. त्याचबरोबर असंही काही झालं की मला एंजिओग्राफीच्या दारापर्यंत जावं लागलं, जे मला स्वप्नातही मी कधी तो विचार केला नव्हता की ह्या वयात मला त्याच्यासाठी जावं लागेल. त्यानंतर जेव्हा हे बघितलं तेव्हा आम्ही खूप हे कन्फ्यूज होतो की नक्की करायचं काय. तेव्हा माझे परिचितले सौ शुक्रा गोलटकर ह्या मला भेटल्या आणि त्यांनी मला सांगितलं की का नाही तू रत्नसंस्कार करून घेत तुझ्या घरी. तेव्हा मी म्हटलं रत्नसंस्कार, तर ती बोलली हां, यशवंत वास्तूतर्फे रत्नसंस्कार हे छान केलं जातं जेणेकरून आपल्या घरातले दोष सगळे काही नाहीसे होतात आणि आपल्याला नक्कीच त्याची प्रचिती मिळते. मग जेव्हा मी ते केलं आणि म्हटलं हे जेव्हा आपण करून बघूया, बाकीचे उपाय तर आपण करतोच आहोत, तर का नाही आपण यशवंत वास्तूंना आपण कॉन्टॅक्ट करून आपण हे सगळं करून घेऊ शकतो. म्हणून आम्ही रत्नसंस्कार आमच्या पहिल्या जागेतही करून घेतले आणि त्याच्याने मी तुम्हाला विश्वासाने सांगते की त्याच्यामुळे आम्हाला खूप काही फरक पडला. पहिला सर्वात मोठा फरक होता की मला शारीरिक पीडा खूप प्रमाणात कमी झाली. त्यानंतर लक्ष्मी स्थिरावली आणि सर्वात मोठी आमच्या घरात आमच्या दोघांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, जेणेकरून ग्रहसौख्य हे नक्कीच लाभले गेले मला. आणि दुसरं उदाहरण जे मी तुम्हाला मोठं काही देऊ शकते की आमच्या स्वप्नातही दुसरा आम्ही हा विचार केला नव्हता की एवढ्या अल्प वेळात छोट्याशा काळातही आम्ही एक 2 BHKचा फ्रॉम जस्ट 1 रूम किचन आम्ही विचार केला 2 BHKचा फ्लॅट कसा काय घेऊ, तर तेही सगळं आमचं व्यवस्थित पार पडलं गेलेलं. म्हणून मी सांगते आणि आम्ही त्याही घरात केलेलं आहे. आणि म्हणून मला त्याच्यानी प्रेरणा मिळाली की माझ्या मिस्टरांनी पण यशवंत वास्तूचं एक ॲक्टिव्ह मेंबर होऊन जसं आपलं चांगलं झालं आहे तसं इतरांचंही त्यांनी चांगलं करावं. माझ्या सांगण्यावरून धर्मेश यांनी यशवंत वास्तू विद्यालय मधून वास्तुशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला व ते या क्षेत्रात कार्यरत आहेत.